झाल्या कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन झाले मोकळे. शेतकरी तुम्हाला आठवतो फक्त 2 दिवस, एक कृषी दिनाच्या दिवशी, दुसऱ्या इलेक्शनच्या तोंडावर. मध्यंतरी तुम्हाला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नसतं. या कृषी दिनाच्या दिवशी तुम्ही शेतकऱ्याला दिलंय का? शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम केलंय. तुम्ही घोषणा केली ती, तुम्ही आश्वासन दिलं की 30 जूनपूर्वी शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळेल म्हणून. काय झालं? एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता तुम्ही म्हणताय 5 जुलैला मिळेल. त्याच्यामध्ये भरमसाठ अटी शर्यती घातलेल्या आहेत. तुम्हाला जर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं होत नसेल, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी देणं होत नसेल, तर तुम्हाला शेतकरी दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्हाला शेतकऱ्यांना या शुभेच्छा देण्याचा काही अधिकार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं शेतकरी दिन साजरा करायचा असेल, खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेले बघायचे असतील, तर तुम्हाला शेतकऱ्याच्या मालाला योग्य भावच द्यावा लागेल आणि शेतकऱ्यासाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावं लागेल. त्यावेळेस कुठं शेतकरी समृद्ध होईल, त्यावेळेस शेतकरी कुठं आपलं जीवन जगायला लागेल. कारण की तुम्ही जगताय त्या शेतकऱ्याच्या जीवावर. शेतकऱ्यांनी जर अन्न पिकवणं बंद केलं तर तुमचं जगणं मुश्किल होईल. शेतकरी जगला तर हा देश चालेल, हा देश जगेल. त्याच्यामुळे शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. रामकृष्ण.